पुण्यात नक्की काय सुरू आहे? 4 वर्षाच्या चिमुरडीनंतर 11 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. पुण्यात नक्की काय सुरू आहे? नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर अंगावर आलेला काटा अजूनही तसाच आहे. आक्रोश, हंबरडा आणि संताप, भावनांचा उद्रेक झालाय. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मुली असुरक्षित आहेत ही भावना सातत्याने उफाळून येते. महाराष्ट्राचं चित्त थाऱ्यावर नाहीये, मन अस्वस्थ आहे, रात्रभर डोळ्याला डोळा नाही. अशातच सकाळी उठल्यावर आता पुण्यातून तिसरी संतापजनक घटना समोर आली आहे. 4 वर्षाच्या चिमुरडीनंतर 11 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर येथील 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या केल्यानं राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 65 वर्षीय विकृताला अटक केली आहे. ही घटना ताजी असताना पुण्यात आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. 11 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर येते. या प्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी परप्रांतीय नराधमाला अटक केली आहे. सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्यात अत्याचार आणि खुनाच्या सलग 2 घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्यामुळे परप्रांतीयांविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या अल्पवयीन मुलामुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा सुन्न झालाय. नसरापूर आणि म्हाळुंगे येथील धक्कादायक घटना ताज्या असतानाच आता चाकणजवळील बिरदवडी येथे 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर येते. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी 32 वर्षीय परप्रांतीय आरोपीला तातडीनं बेड्या ठोकल्या. शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पीडित 11 वर्षीय मुलगी ही घरात कोणी नसल्यानं घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. यावेळी मुलगी एकटी असल्याचं पाहून आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा यानं घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या चिमुकलीनं अत्यंत धैर्यानं तिथून पळ काढल्यानं ती वाचली. मुलीनं हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचं गांभीर्य ओळखून उत्तर चाकण पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून आरोपी अरुण मिश्रा याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. पुणे जिल्ह्यात एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. भोर तालुक्याच्या नसरापूर येथे 1 मे रोजी 4 वर्षाच्या मुलीवर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या विरोधात शनिवारी रात्री नवले पुलावर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलं. तर चाकणच्याच म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 3 वर्षाच्या चिमुरड्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी बिहारमधील एका 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतलंय. आता पुन्हा चाकणमध्येच 11 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या सगळ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. आजची परिस्थिती पाहता ही परिस्थिती फारच भयंकर झाली आहे. गावोगावी अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर मजुरी करणारे लोक आपल्या लहान लेकरांना घरी ठेवून कामाला जातात. शेजाऱ्यांकडे मुलं सोपवून मोलमजुरी करायला जातात. आपल्या गावात, आपल्या आवारात आणि आपल्या परिसरात आपली मुलं सुरक्षित राहतील याची पालकांना खात्री असायची. संध्याकाळी घरी येईपर्यंत आपली मुलं नीट राहतील यावर पालकांना विश्वास असायचा. पण आजची आजूबाजूची परिस्थिती पाहता आज आपल्या अंगणात सुद्धा आपली मुलं सुरक्षित नाहीत. नजरहटी, दुर्घटना घटी अशाप्रमाणे मुलं जरा नजरेआड झाल्यावर काय होईल हे आज सांगता येत नाही. ही विकृत मानसिकता कधी बदलेल माहीत नाही. पण पालकांनो, आपल्या मुलांना या विकृतींपासून आणि या विकृतांपासून सांभाळा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.